ते लढले तर ते मतांचे विभाजन झालं असं म्हणूनच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा ही निश्चितपणे ही चर्चा होती आणि आता त्याला एक प्रकारे शिक्कामोर्तब झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. अक्षय, तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा. काही वेळापूर्वीच भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत फोनवरून आम्ही संवाद साधलेला होता. त्यावेळी त्यांनी राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं अशी सूचक प्रतिक्रिया दिली होती. आपण ऐकूया ते काय म्हणाले होते. मात्र त्यापूर्वी सध्या आपल्यासोबत खासदार नरेश म्हस्के आहेत, शिवसेनेचे खासदार. नरेश म्हस्केजी, भेट तर सुरू झालेली आहे. अचानक ठरलेली ही भेट आहे की पूर्वनियोजित होती? बघा, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, हो, राज ठाकरे साहेब आहेत, कामात व्यस्त असतात. मला तरी वाटतं ही पूर्वनियोजितच बैठक असेल आणि एकनाथ शिंदे साहेब राजसाहेब आणि राजसाहेब एकनाथ शिंदे साहेबांना सातत्याने भेटत असतात आणि त्याकरता ही भेट झाली असेल. मागच्या विधानसभा निवडणुकांनंतर ही पहिली भेट आहे असं मानलं जात आहे. याच्या मधल्या काळात यापूर्वी सुद्धा अशा भेटी झालेल्या आहेत असं आपण म्हणतोय. विधानसभा निवडणुकीनंतर पुण्यामध्ये राजसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब भेटले होते पुण्यामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने. आणि राजसाहेब नेहमीच एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाचं कौतुक करत असतात आणि बोलणं तर चालू असतं. शेवटी राजसाहेब असो, शेवटी आमचे विचार एक आहेत. हिंदुत्वाचे जे विचार आहेत, जरी पक्ष वेगवेगळे असले तरी सुद्धा विचार एक आहेत, समविचारी आहोत, एकत्र काम केलेलं आहे पक्षामध्ये यापूर्वी. त्यामुळे पक्षाचं अस्तित्व वेगवेगळं असेल परंतु मैत्री असेल किंवा एकमेकांशी विचारांचं आदान प्रदान असेल आणि त्यामध्ये असं संशयास्पद असं वातावरण कोणी समजू नये. ह्या सगळ्या भेटीचं जे बॅकग्राऊंड ज्याला आपण म्हणतो, पार्श्वभूमी आहे, यापूर्वी उदय सामंत यांनी सुद्धा 2 वेळा भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आता ही भेट होते आहे, जाहीरपणे ही भेट होते आहे. तर या सगळ्याच्या पुढे ही केवळ सदिच्छा भेट न राहता याची काही राजकीय समीकरणांमध्ये रूपांतर होऊ शकतं का? काय वाटतं आपल्याला? राजकीय समीकरण का जुळू शकत नाहीत? समविचारी आहोत. वेगळं काय, आम्ही एकत्र यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय नेते ज्यावेळी हे ठरवतील किंवा तो निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या मुख्य नेत्यांना आहे आणि जर एकत्र आम्ही आलो किंवा या पुढीलच्या निवडणुकीमध्ये एकत्र लढलो तर नक्कीच माझ्यासारखा कार्यकर्त्याला आनंद होईल आणि त्याचं मी नक्कीच स्वागत करेल. पण शेवटी निर्णय हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतील. निश्चितपणे. धन्यवाद नरेश म्हस्केजी, एबीपी माझाला आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. असं झालं तर आपल्याला आनंद होईल, पण अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिलेली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीला आता सुरुवात झालेली आहे. हे दोन्ही नेते एकमेकांना भेटलेले आहेत आणि काही वेळानंतर ही भेट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांसमोर येऊन नेमकी काय माहिती देतात हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे.